ॲक्च्युली हा व्हिडिओ जो आहे तो जे एम-पी-एस-सीचा अभ्यास करणारे, मी फक्त एम-पी-एस-सीच नाही म्हणत, तर सर्व परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हा एक मेसेज आहे, की जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा अभ्यासाला सुरुवात केली असेल किंवा करणार असाल, तर त्याच्या अगोदर स्वतःला एक सांगून ठेवा, की याच्यासाठी एक टाईमलाईन डिसाईड करा. कारण आत्ता जर बघितलं तर बरेच विद्यार्थी असतील किंवा आपण त्यांना विद्यार्थी म्हणणार नाही, परीक्षार्थी म्हणू. तर ते प्रिपरेशन करत आहेत, काही सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्या फ्लोमध्ये असेल, ग्रॅज्युएशन झालेलं आहे. सो याच्यासाठी तुम्ही 2 मॅक्सिमम 3 वर्ष, 2 वर्ष मॅक्सिमम 3 वर्ष द्यायचा विचार करा. जसं ग्रॅज्युएशन तुम्हाला करायचं असेल, तर एक ढोबळ मानाने 3 वर्ष लागतात ना, तशा पद्धतीने 3 वर्षाचा एक स्पॅन डिसाईड करा. 3 वर्षामध्ये 2 परीक्षा द्यायच्या आहेत. ज्या पदासाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल त्या पदासाठी, तशा पद्धतीचं नियोजन करा. कारण तुम्ही जर एका क्षेत्रामध्ये जसं एम-पी-एस-सीच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही 7-7, 10-10 वर्ष देत असाल, तर त्याच्यातून काही साध्य होणार नाहीये. हां, मला माहिती आहे, मी एम-पी-एस-सीच्या किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांच्यासाठी गाईड करतो. त्याचबरोबर सगळ्यांना सांगत असतो. अभ्यासाच्या बाबतीमध्ये सांगत असतो. बट मला असं वाटतं, की काही गोष्टी प्रॅक्टिकली माहिती असणं आपल्या सगळ्यांना गरजेच्या आहेत. आणि प्रॅक्टिकली माहिती असणं का गरजेच्या आहेत? कारण हे काय आहे ना, एक मृगजळ आहे आणि त्याच्या पाठीमागे धावण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे सतत त्याच्या हे म्हणजे जसं मी म्हटलं, की 5 वर्ष झाली असतील, 7 वर्ष झाली असतील आणि तरी पण तुम्ही तेच करणं. इथं कुठेतरी अप करणं गरजेचं आहे. कारण ॲट द एंड इथं तुम्हाला तुमचा वेळ जात आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे पाहिजे म्हणजेच जे वय असतं ना, जसं की तुम्ही 21-22व्या वर्षापासून चालू केलं असेल, तर मॅक्सिमम तुम्ही 25 वर्षापर्यंत प्रिपेअर करा. पण तिथून पुढे जात असेल ना, तर तुमचा जो उमेदीचा कार्यकाळ असतो किंवा ज्या कार्यकाळामध्ये तुमच्याकडे खूप करण्याची क्षमता असते. म्हणजेच नॉट ओन्ली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम बट अदर गोष्टी. बट तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुमचं पूर्णपणे तिथं दिलेलं असतं. तुमचं वेळ महत्त्वाचा दिलेला असतो. सो तुम्ही त्याच्यासाठी मॅक्सिमम 3 वर्ष काय करा, तर त्याच्यासाठी साईडला काढून ठेवा. त्याच्या पुढं जात असेल, तर मात्र तुम्ही तिथून बाहेर पडण्याचा विचार करा. त्या जो फ्लो आहे ना, त्याच्यातून थोडं बॅकफूटवरती येऊन आपल्याला काय केलं पाहिजे याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मला मला हा तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. 1 वर्ष तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा. सेकंड आणि थर्ड इयर, सेकंड वर्ष जे असेल ना, त्याच्यामध्ये परीक्षा द्या तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला फेल्युअर आलं, तर त्या फेल्युअरचं रिझन शोधून काढा आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही काय करा, तर सेकंड अटेम्प्ट द्या. त्याच्यामध्ये जर अपयश आलं, त्यावेळेला मात्र तुम्हाला काय करायचं आहे, तर एक वेगळा निर्णय घेणं गरजेचं आहे आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये, आपल्या फ्युचरच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या ज्या भविष्यामधील गोष्टी घडणार असतील चांगल्या किंवा एखाद्या टेक्नॉलॉजी संदर्भातलं तुम्हाला नॉलेज असेल, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे, अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मॅक्सिमम 3 वर्ष एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला देण्याचा विचार करा. ओके. अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद मित्रांनो.